भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अलिबाग व बाल कल्याण समिती रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरक्षित पाळणा या संकल्पनेतून नको असलेले बाळ न सोडता न टाकता न विकता त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा या शुद्ध भावनेतून त्यांना सुरक्षित भविष्यासाठी कल्याणासाठी बाल कल्याण समितीने सर्व समाजाला कायदेशीर न्याय प्रक्रियेच्या आधारे हाक देत महाराष्ट्र बालग्राम पंचदीप संकुल पनवेल येथे कार्यक्रम आयोजित करून पोलीस समाजसेवक समाजसेवी संस्था पनवेल महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक बीसीटी कॉलेजचे प्राचार्य त्यांचे विद्यार्थी पालक शासकीय आदिवासी वसतिगृहाचे अधीक्षक व तेथील विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे, सदस्य डॉक्टर विशाल गाणार, सदस्य राम म्हस्के, ॲडव्होकेट शुभांगी झेमसे, ॲडव्होकेट तनुष्का पेडणेकर यांच्यासह पनवेल महानगरपालिका आजी माजी नगरसेविका दर्शना भोईर, डॉक्टर सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज तसेच कळंबोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके व पनवेल पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, बीसीटी कॉलेज प्राचार्य सान्वी देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मिनलताई टिपणीस, अधीक्षक विनायक पाटील, ग्रेसफुल हँड ट्रस्ट पनवेल श्रीमती पायल मॅम, आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षिका विजया मोरे, पंचदीप शिक्षिका प्यारोमित शहा, पत्रकार मित्र असोसिएशनचे केवल महाडिक, सामान्य नागरिक संपादक शाबीर शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नको असलेले बालक आम्हाला द्या व या मोहिमेत सामील व्हा असे आवाहन करत बालकांची काळजी संरक्षण अधिनियमाबाबतीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देत बालकांच्या न्याय हक्क अधिकार कायद्याअंतर्गत सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालगृहातील सज्ञान बालक व बालिका यांची निवड करण्यात आली। आजचा हा बाल दिन मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या आभाराने करून या मोहिमेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते।